संजय राऊत आतापर्यंत सिल्वर ओकला मस्का लावत होते. मस्का लावून 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 खुर्ची उचलून उचलून कंटाळले. आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना मस्का लावतात. तिथेही जोरजोरात मस्का लावतात. आणि आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. गर्दी जमू शकेल असा एकही नेता त्यांच्याकडे नाहीये. मुंबईमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला काही थारा नाही. आणि मुंबई महापालिका हे मलिदा देण्याचं स्थान आहे. ती महापालिका इनकमिंग आहे. मग ती जिंकायचे. मग आता राज ठाकरे यांना मस्का लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन आहे. दुर्योधन त्या काळी महाभारतात म्हटले होते की एका सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा मी माझ्या भावंडांना देणार नाही. तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आपल्या भावंडांशी वागलेले आहेत. त्यांच्या वागण्यामुळे राजसाहेब ठाकरे यांना सुद्धा शिवसेना त्यावेळी सोडावी लागली. ते राज ठाकरे साहेब पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील का हो? किती मस्का लावणार? आणि एकनाथ शिंदे साहेबांची जी प्रगती आहे, जनमानसांमध्ये जे त्यांचं स्थान आहे, लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि अख्खे उभाटा सोडून चाललेले आहे. त्यामुळे हा जो काय पाटणकर काढा त्यांना जो एकनाथ शिंदे साहेबांनी जो दिलेला आहे ना, त्यांनी सुद्धा आता इलाज होत नाही. आता सगळीकडे त्यांना कैलास जीवन लावावे लागणार आहे. त्यांची अवस्था एवढी जलन होते, एवढा धूर येतोय आणि त्यांच्या शरीराची लाही लाही झालेली आहे. त्यामुळे आता त्यांना कैलास जीवन लावावं लागेल अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आलेली आहे. अहो, आज ते शरद पवार आणि अजितदादा यांची एक बैठक झाली. शरद पवारांच्या भूमिकेवर त्यांनी संशय व्यक्त केला आहे. अजितदादांवर टीका करतात करू द्या, पण शरद पवारांवरती सुद्धा अप्रत्यक्षरित्या अजितदादा आणि शरद पवार एकत्र आलेलेच आहेत. आणि आम्ही कुठे यांना भेटतो का, आम्ही कुठे एकनाथ शिंदेला भेटतो का? एकनाथ शिंदे तुम्हाला भेटायला पाहिजेत ना. एकीकडे नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे शत्रुकाल म्हणाले, अमितभाई शहा महाराष्ट्राचे लुटारू त्यांना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. आणि त्याच देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरे, तुम्ही उद्धव ठाकरे भेटताय ना मंत्रालयात कामाचं निमित्त साधून, दुटप्पी भूमिका कशासाठी करताय? आणि आज शरद पवारांना भेसळ म्हटलेलं आहे त्यांनी. शरद पवारांची भेसळ आहे, आमच्याकडे भेसळ नाही. माझं सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे जे काही पक्षाचे नेते आहेत त्यांना माझं आव्हान आहे, संजय राऊत यांनी तुम्हाला भेसळची उपमा दिलेली आहे. यावर तुमचं मत काय? तुम्ही भेसळ आहात का ओरिजिनल आहात? सुप्रियाताई, आपण याच्यावरती प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. संजय राऊत काय आहे तुम्हाला कळलं असेल. संजय राऊतांनी जे वापरलेला शब्द आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे, या संदर्भात सुप्रियाताई यांनी खुलासा करावा अशी मी त्यांना विनंती करीत आहे. तुम्ही जेव्हा खऱ्यासारखं बाहेर केल्यानंतर आता कुठेतरी शिवसेना ठाकरे गटामध्ये आता देखील त्याचा फायद्याचा विरोध होताना संजय राऊत वारंवार राजसाहेब यांच्या घराला कॅफे म्हणत आहेत.
रेस्टॉरंट म्हणत आहेत, कॉफी शॉप म्हणत आहेत. यावरून संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या परवानगी शिवाय राजसाहेबांच्या घराला कॅफे म्हणत आहेत का? उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असेल ना की त्याला कॅफे म्हण. हे बघा, स्वतःचं घर, याबद्दल प्रत्येकाला एक आपुलकी असते आणि राजसाहेबांना खूप मोठी आपुलकी आपल्या घराबद्दल आहे. पाहुणे बोलवणे, घरात बसवणे, त्यांचा चहापान करणे, याला आपण घरी आल्यानंतर पाहुण्यांना बोलवतो, याला आपण हॉटेल म्हणतो का? याला आपण कॅफे म्हणतो का? एकीकडे त्यांना बोलवण्याचं काम करताय, एकत्र येण्याचं काम करता, आणि कालही राजसाहेबांच्या घराला त्यांनी कॅफे म्हटलेलं आहे. ही जर भावना राजसाहेबांच्या संदर्भात, त्यांच्या घराच्या संदर्भात जर उभाटाची असेल तर राजसाहेब त्यांच्यासोबत जाणार आहेत का? आम्ही समजू शकतो, गर्दी जमवणारा नेता आता उरलेला नाहीये उभाटामध्ये, म्हणून केवळ वापरण्याकरता, गर्दी जमवण्याकरता आज राजसाहेबांची गरज त्यांना लागत आहे. आणि ज्यावेळी राजसाहेबांनी पक्षाची जबाबदारी मागितली, मी पुन्हा तेच बोलतोय, ज्या ठिकाणी शिवसेना कमी आहे त्या ठिकाणची जबाबदारी माझ्यावर द्या. आणि बाळासाहेब त्यावेळी देत होते. त्यावेळी यांनी धमकी दिली, मी घर सोडून जाईल जर राजसाहेबांवर जबाबदारी दिली तर. आधुनिक दुर्योधन, त्यावेळी दुर्योधनाने ज्यावेळी एका सुईच्या टोकावर जेवढी जमीन मावेल तेवढीही जमीन माझ्या भावंडांना देणार नाही, अशाच पद्धतीची भूमिका या आधुनिक जगाच्या दुर्योधनाने घेतली आणि राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला केलं. आजही तो शब्द मी पुन्हा पुन्हा वापरतोय. सभेमध्ये विरोध करतो ज्या बाळासाहेबांची भूमिका होती की वक्फ कायदा रद्द व्हायला पाहिजे, देशाच्या संरक्षण खात्याच्या पेक्षा जास्त जमीन त्या वक्फ बोर्डाने गिळंकृत केलेली आहे. गावाच्या गावं, हिंदूंची मंदिरं, सरकारी जागा ज्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवलेला आहे त्याचा उपयोग 80% उपयोग देशाच्या विरोधात केला जातो. त्याच्यामध्ये जर बदल घडवून आणण्याचा आपण प्रयत्न करतोय तर केवळ मतांकरता वक्फ अमेंडमेंट बिलाला तुम्ही विरोध करता. हे आहे तुमचं हिंदुत्व. निवडणुकांमध्ये मुल्ला मौलवींना लाखो करोडो रुपये वाटून तुम्हाला मतदान करायला लावताय. बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटते. हे आहे का तुमचं हिंदुत्व? कोणाला शिकवताय? औरंगजेबाच्या कबरीला आम्ही विरोध केल्यानंतर तुमचा संजय मुल्ला त्यांची बाजू घेतोय. हे तुमचं हिंदुत्व आहे? कसल्या हिंदुत्वाच्या वार्ता करताय आणि कसलं मराठी माणसाच्या गप्पा मारताय? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की त्यांना मराठी माणूस दिसतो, मग मराठीचा प्रश्न येतो. गुजरात आणि मुंबई तोडण्याची भाषा त्यावेळी येते. मग तुमचा गुजराती माणसाला विरोध आहे का मुंबईतल्या? जाहीर करा. मुंबई महापालिका निवडणुका लागल्या की त्याला मराठी अस्तित्व, मराठी भाषा. तुमच्या मुलाचे मित्र कोण आहे? मराठी आहे. कुठले कलाकार तुमच्या मुलांबरोबर असतात? आदित्य ठाकरेंबरोबर का नाही मराठी कलाकार कोण तुमच्या मुलाबरोबर? रात्रीच्या पार्ट्या करायला 30 लोक लागतात ना. कसलं मराठी? केवळ मुंबई महापालिकेकडनं मलिदा लुटण्याकरता, लोकांची मतं भावनात्मक विषय आणून घेण्याकरता हा मराठी हा विषय उभाटायला लागतो. काय केलं? कोणाच्या बुडाला किती आली? म्हणजे एक प्रतिकात्मकरित्या एक रोबोट आहे, त्याच्या खालतून जे आहे ते आग आणि धूर निघतो आणि तो रोबोट जो आहे तो प्रतिकात्मकरित्या नाचताना दिसून येतो. असं त्यांनी एक व्हिडिओ जो आहे तो माध्यमातून प्रसारित केलेला आहे. अरे धूर तर त्यांच्याकडनं निघतोय. एकनाथ शिंदेचं अस्तित्व त्यांना धुरासारखं, म्हणजे जळकं लाकूड आहे मी नेहमी म्हणतो. पाटणकर काढायला दिला एकनाथ शिंदेंनी, त्यातूनही त्यांचे सुधारलेले नाही. आता कैलास जीवन लावावं लागणार आहे त्यांना.
पीडित लोकांना एकमेव आधार हा एकनाथ शिंदे आहे. संजय राऊत, जरा ते प्रकरण बघा. त्या महिलेला विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला पत्र लिहावंसं वाटलं नाही, उद्धव ठाकरेंना पत्र लिहावंसं वाटलं नाही, त्यांना एकनाथ शिंदे साहेबांना पत्र लिहावंसं वाटलं. याच्यावरनं एकनाथ शिंदे यांची विश्वासार्हता जी काय आहे ती तुम्हाला कळली पाहिजे.